MST-CET 2027 साठी किती मार्क लागतील 200 पैकी जर चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर? आत्ता ॲडमिशन प्रोसेस चालू आहे विद्यार्थी मित्रांनो. माझं चॅनल उघडून बघा. मी ॲडमिशन रिलेटेड गायडन्स भरपूर करत आहे आणि त्यावरून मला हे समजलं की अनेक विद्यार्थ्यांना ॲडमिशन भेटणंच अवघड आहे. का अवघड आहे? मार्क्स कमी आहेत आणि पर्सेंटाइल कमी आहेत, पर्सेंटाइल रँक कमी आहे. त्यामुळं अवघड होते जे त्यांना डिझायर हवा आहे कॉलेज किंवा ब्रांच त्या ठिकाणी. त्यामुळे मला सुचलं की MST-CET 2027चे जे विद्यार्थी आहेत ना त्यांच्यापर्यंत हे आत्ताच पोहोचवलं तर त्यांना खूप फायदा होईल. असं फायदा कसा होईल की समजा तुम्ही जेव्हा ॲडमिशनमध्ये जाल तेव्हा हे समजण्यापेक्षा आत्ता जर हे तुमच्या फीडमध्ये हा व्हिडिओ आला आहे तर यू आर लकी की तुम्हाला आत्ताच समजून जाईल की काय गरजेचं आहे आत्ता करणं आणि किती मार्क्स रिक्वायर आहेत ते देखील समजेल. CETचा पॅटर्न कसा आहे माहिती आहे का की आधी 2019च्या आधीपर्यंत 2018 पर्यंत जे 200 पैकी मार्क आहेत ना त्याच्यावरती ॲडमिशन व्हायचं की 200 पैकी 150 पडले, 100 पडले किंवा 50 किंवा त्याच्यापेक्षा खाली पडले आणि तुमची ऑफलाईन परीक्षा होती. ती गोल गोल गिरवतो ना आपण तशा प्रकारची परीक्षा होती. पण 2019 नंतर त्या ठिकाणी ऑनलाईन परीक्षा करण्यात आली आणि त्यानंतर मग कम्प्युटर बेस्ड टेस्ट करण्यात आले CBT. मग त्या CBTमध्ये बॅचेसमध्ये पेपर व्हायला लागले की पेपर म्हणजे काय की आज 2 बॅच, उद्या 2 बॅच असे 15 दिवसात ते बॅचेस करू लागले. मग आता नॉट नेसेसरी की प्रत्येक जी बॅच आहे त्याच्यामध्ये सोपा पेपर असेल, कोणाला अवघड कोणाला सोपा असं होतं. म्हणून यांनी नॉर्मलायझेशन मेथड आणली. ॲक्च्युली यांनी नाही आणली, ही एक स्टँडर्ड प्रोसेस आहे. JEE मध्ये सुद्धा तेच वापरलं जातं. नॉर्मलायझेशन म्हणजे काय की जे पूर्ण बॅच झालेली आहे त्याच्यामधून एक टॉपर काढला जातो, मग त्याच्या खाली दुसरा टॉपर, तिसरा टॉपर, चौथा टॉपर आणि यानुसार तुम्हाला पर्सेंटाईल भेटतात. मग म्हणजेच की जे 100% टॉपर असतात ना ते बघा की 10 टॉपर्स 100% आलेले, 15 टॉपर्स 100% आलेले ते का निघतात? कारण की ते त्या बॅचचे टॉपर असतात त्यामुळे निघतात. मग ह्याच्यामध्ये पर्सेंटाईल निघण्यासाठी त्यांनी नॉर्मलायझेशन मेथड जी आणली ना त्याच्यामध्ये तुम्हाला हे नाही बघितलं जात की तुम्हाला 200 पैकी किती आहेत, म्हणजे ते देखील मॅटर करतात पण त्या बॅचमध्ये तुम्ही कितवे आला ह्याच्यावरनं तुमचे पर्सेंटाईल त्या ठिकाणी ठरतात. जर तुमचे समजा 99 पर्सेंटाईल असतील तर तुम्ही खूप टॉपच्या विद्यार्थ्यांमध्ये येत असता. मग आता तुमच्या हातात हे नाहीये की पर्सेंटाईल माझे किती येतील, मी माझ्या बॅचमध्ये कितव्या क्रमांकावर येईल हे तुमच्या हातात तर नाहीये. पण तुमच्या हातात ना हे 200चे मार्क आहेत. 200 समजा तुम्हाला 200 पैकी 190 पडले तर विचार करा तुम्ही पहिल्या टॉपच्या विद्यार्थ्यांमध्ये असाल आणि 100% तुम्ही 99.5च्या वरच असाल, म्हणजे तुम्ही टॉपच्या विद्यार्थ्यांमध्ये येणं गरजेचं आहे. आणि तुम्ही टॉपच्या विद्यार्थ्यांमध्ये कधी जाता? जेव्हा तुम्ही टॉपचे मार्क 200 पैकी काढता. मग हे एवढं सगळं सांगण्याचं कारण काय होतं? हे पर्सेंटाईल, नॉर्मलायझेशन, बॅच आणि बॅचेसमध्ये तुम्ही टॉपर, बॅचेसमध्ये तुमचा रँक हे का सांगितलं? कारण की हे तुमच्या हातातच नाही. तुमच्या हातात फक्त आहे 200 पैकीचे मार्क. इव्हन CET सेल ना हे रिलीज देखील करत नाही की प्रत्येक बॅचमध्ये टॉपर कितीचा आला किंवा ते कॅल्क्युलेशन कसं केलं, किती विद्यार्थी होते, हे मोस्टली आता करत असतील नाही मला एक्झॅक्ट सांगता येणार नाही. पण जे ओव्हरऑल कॅल्क्युलेशन आहे ना नॉर्मलायझेशनचं किंवा त्याची जास्त माहिती येत नाही, थोडीफारच माहिती त्या ठिकाणी CET सेल बाहेर काढतं. मग हे तुमच्या हातात नाहीये आणि तुमचा रँक किती आहे हे देखील तुमच्या हातात नाहीये. तुम्हाला डायरेक्ट तुमचा रिझल्ट पर्सेंटाईलमध्ये सांगितला जातो. पण तुमच्या हातात 200चे मार्क आहेत हे मी तुम्हाला पुन्हा सांगेन. 200चे मार्क तुम्हाला कळतात की 200 पैकी तुम्हाला CETत किती पडले. ते कसे कळतात? तर आन्सर की रिलीज करतात बघा. आन्सर की रिलीजमध्ये तुम्हाला सांगतात की 200 पैकी तुम्ही सांगत नाहीत, तुम्हाला मोजावे लागतात. समजा 200 त्या ठिकाणी मार्क्स असले तर तुम्ही किती बरोबर केले मग ते तुम्हाला कॅल्क्युलेट करून स्वतः आन्सर की मध्ये पाहावं लागतं. आता किती मार्क्स लागतात याचं उत्तर देत असताना मी त्या ठिकाणी 4 टप्पे या ठिकाणी काढलेले आहेत. पहिला टप्पा आहे तो म्हणजेच की लोअर क्लास. लोअर क्लास म्हणजे काय की 50 किंवा 50 पेक्षा खाली मार्क तुम्हाला 200 पैकी पडले तर तुम्ही लोअर क्लासमध्ये येता बघा. लोअर क्लास म्हणजे काय की तुम्हाला विसरून जा, तुम्ही ॲडमिशन भेटणं अवघड होऊन जाईल. म्हणजे ॲडमिशन भेटेल तुम्हाला कुठे ना कुठे Tier 3 कॉलेज, खूप डिमांड नसलेली ब्रांच अशा ठिकाणी ॲडमिशन भेटेल आणि 1% वाल्याला देखील CET सेल ॲडमिशन देतं. पण तसं काय उपयोग नाही ना. पण मग जर तुम्ही लोअर क्लासमध्ये आला की 200 पैकी 50च्या खाली गेला तर विसरून जा, अवघड आहे ॲडमिशन होणं. मी ॲडमिशन प्रोसेसमध्ये 6 वर्षापासून विद्यार्थ्यांना ॲडमिशन प्रोसेसमध्ये गाईड करतोय, तर हे मी एवढं सांगू शकतो. 50च्या खाली गेला ना अवघड आहे ॲडमिशन, तुमच्या हातात राहत नाही ते. जर तुम्ही 100च्या खाली असाल आणि 50च्या वर असाल, 50 ते 100च्या तुमचा स्कोर आला तर तुम्ही म्हणेन की तुमचं ठीक आहे, तुम्ही मिडल क्लास अशा टाईपमध्ये काय म्हणलेलं आहे मी की मिड लोअर रेंजमध्ये येता आणि
थोडंफार ठीकठाक म्हणेन मी की तुम्हाला ॲडमिशन भेटू शकतं. जास्त हाय पण नाही, लो पण नाही, मीडियममध्ये येऊन जाल तुम्ही. पुढचं मी बनवलेला आहे क्लास, तो म्हणजे की मिडल क्लास बनवलेला आहे. मिडल क्लास म्हणजे काय की 100 ते 150च्या दरम्यान. म्हणजे हे एकदम महाराष्ट्राच्या टॉप कॉलेजेसमध्ये तर जात नाहीत, म्हणजे Tier 2 असे जे कॉलेजेस आहेत ना, त्या ठिकाणी जाऊन हे विद्यार्थी जे आहेत ते लँड होऊ शकतात. शेवटचा जो क्लास बनवला मी तो अप्पर क्लास 150 चे 200. 150 चे 200च्या दरम्यान तुमचा स्कोर आला ना, तर तुम्ही नक्कीच तुमच्या बॅचमध्ये टॉपर येऊ शकता. टॉपर आला तुम्ही तर तुमचं पर्सेंटाईल पण त्याच लेवलचं असणार आहे. कारण की पर्सेंटाईल कशावरून ठरतं की तुम्ही जी काय बॅच झाली 20-25 हजार विद्यार्थ्यांची, त्याच्यात तुम्ही कितव्या नंबरवर येता. जर विचार करा, जर तुम्ही जर 150 चे 200 मार्क काढत असाल तर नक्कीच तुम्ही भरपूर विद्यार्थ्यांपेक्षा पुढे जाता. सिंपल लॉजिक काय लावले मी हे 4 क्लासमध्ये, तुमचा जेवढा स्कोर जास्त असेल तेवढे तुम्ही इतर विद्यार्थ्यांपेक्षा पुढे जाता. मग ट्राय करा की अप्पर क्लासमध्ये याला. अप्पर क्लास म्हणजे काय की 150 ते 200 मार्क तुमच्या दरम्यान येत असतील तर तुम्हाला खूप सेफ होऊन जातं. तुम्ही पर्सेंटाईल नॉर्मलायझेशनचा याचा विचार नाही केला तरी चालेल. 150 ते 200 मार्क काढले तर तुम्ही सेफ आहात. हा, आता या ठिकाणी मी असंही सांगतो बघा की मी म्हटलो की 150 चे 200 दरम्यान मार्क काढले की 100% सेफ आहात तुम्ही, असं पण नाही. दरवर्षी ट्रेंड काही ना काही बदलू शकतो, किंवा CET सेलनं काही नवीन रूल आणला, पॉलिसी चेंज केली, किंवा इतर काही गोष्टी झाल्या, अनसर्टनिटी अपवाद असतातच. असं काही झालं तर मग कदाचित तुम्हाला मे बी तुम्ही सेफ नसाल ही. पण असं समजून चालू नका की 150 चे 200 मार्क काढले तरी काही नाही होणार. 99.9% चान्सेस आहेत की तुम्ही 150 चे 200 दरम्यान स्कोर केला CET मध्ये तर 100% नाही, 99.9% तुम्ही सेफ राहता. आणि जर तुम्ही 50च्या खाली स्कोर काढला तर तुम्ही विसरून जा, काय नाही होऊ शकत. म्हणजे होईल पण तुमच्या मनासारखं काय तुम्हाला भेटणार नाही. त्याकडे ॲडमिशनमध्ये त्रास होईल तुम्हाला. मी MSc CET विषयी बोलत आहे. हे आपलं इंजिनिअरिंग आणि फार्मसी जे MSc CET रिलेटेड आहेत ना, त्याच्या रिलेटेड बोलत आहे. आता तुम्ही याच्यावरती इन्स्टंट तुम्ही जाणून घेऊ शकता. काय जाणून घेऊ शकता की बघा ना, 200 मार्काचा फुल लेंथचा तुम्ही पेपर देऊन बघा की आत्ता किती मार्क पडत आहेत, 200 पैकी किती पडत आहेत. त्यामुळे तुम्हाला लगेच समजेल की तुमचं भविष्य काय असणार आहे. जर 50च्या खाली गेलं तर समजून घ्या, अरे बापरे, आपण खूपच लोअरमध्ये आहोत, खूप अभ्यास करावा लागणार आहे. 100च्या आसपास 50 ते 100च्या दरम्यान आला तर समजून घ्या लोअर मिडल क्लासमध्ये आहात तुम्ही. आणि 100 ते 150च्या दरम्यान गेला तर तुम्ही मिडल क्लास, ठीक आहे, म्हणजे Tier 2 टाईप ऑफ कॉलेज भेटेल. 150च्या वर गेला तर अभिनंदन, तुम्हाला आणखी त्या ठिकाणी चांगलं कॉलेज, सेफ आहात तुम्ही असं म्हणू शकता. टॉपच्या कॉलेजमध्ये एंट्री मारू शकता महाराष्ट्रात. आता ज्यांचा स्कोर कमी येईल किंवा स्कोर जास्त पण येईल त्यांना सिंपल गोष्ट काय करायची आहे की जो स्कोर का कमी येत आहे, मला कुठले टॉपिक्स येत नाही ते अनालाइज करा आणि ते टॉपिक तुमचे स्ट्रॉंग करण्याचे, त्याच्यावरचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. बघा, माझा मुद्दा काय आहे की 200 पैकी मार्क तुम्हाला हातात आहेत. मग 200 पैकी म्हणजे काय की तुम्हाला ते क्वेश्चनच सोडवायचे आहेत ना. मग जेवढे जास्त क्वेश्चन सोडून याल तेवढे तुम्ही जाल तिथं परीक्षा द्यायला, तर तेवढा तुमचा चान्सेस वाढणार आहेत की तेवढे जास्त तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह कराल, म्हणजे की जास्त टेस्ट द्याल, जास्त क्वेश्चन सॉल्व्ह कराल. त्याच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला 200 पैकी मार्क किती पडू शकतात. समजा तुम्ही 100 क्वेश्चन तर नाही होणार, समजा हजारो क्वेश्चन सोडून काढले तुम्ही, तर नक्कीच त्यातले तुम्हाला जे रिक्वायर्ड आहेत ते तुम्ही फुलफिल करू शकता ना. तर जास्तीत जास्त टेस्ट सिरीज द्या, जास्तीत जास्त क्वेश्चन सोडवा. बघा, डोळे उघडून बघण्याची गरज आहे या ठिकाणी. तुम्हाला किती अभ्यास करता याच्यावरती तुम्हाला महत्त्व नाहीये. पर्सेंटाईल तुमचे त्याच्यावरती निघत नाही, 200 पैकी मार्क त्याच्यात निघत नाहीत. तुम्ही किती क्वेश्चन 200 मार्क काढण्यासाठी बरोबर सोडवता. क्वेश्चन्स दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अभ्यास करणे वेगळी गोष्ट आहे आणि प्रश्न सोडवणे वेगळी गोष्ट आहे. तुम्ही किती क्वेश्चन बरोबर सोडवता ह्याला महत्त्व आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही CET सेलच्या एक्झामिनेशन हॉलमध्ये अभ्यास करण्यावर तुम्हाला मार्क नाही भेटणार. मी किती अभ्यास करतो, मला किती समजलं, ह्याच्यावरती नाहीये. म्हणजे समजलेला इम्पॉर्टन्स आहे, पण ऍक्च्युअल गोष्ट काय आहे जी करायची आहे की क्वेश्चन सोडवायचे आहे. त्यामुळे क्वेश्चन सोडवण्यावर भर द्या. जर क्वेश्चन सोडवता येत नसतील तर ते काय येत नाहीत, काय कन्सेप्ट वीक आहेत, त्या ठिकाणी तुम्ही स्ट्रॉंग करा. आता या ठिकाणी तुम्हाला एक फ्रेमवर्क बनवावा लागेल. काय फ्रेमवर्क बनवावा लागेल? 200 पैकीच मार्क काढायचे आहेत ना, तर प्रत्येक टेस्टमध्ये माझा स्कोर काही ना काही इम्प्रूव्ह झाला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी मी इम्प्रूव्ह झालो पाहिजे. इम्प्रूव्ह कसं होणार? समजा आज एक टेस्ट दिली, मग ती सब्जेक्ट वाईज असू दे किंवा फुल लेंथ असू दे, त्याच्यामध्ये मी कुठं चुकलो, कुठलं वीक आहे ते शोधून काढायचं आणि त्याच्यावरचा अभ्यास करायचा आणि पुढच्या याच्यामध्ये त्याच्यात तुम्ही चुकले नाही पाहिजे. हे असं फ्रेमवर्क तयार करा. मग याच्यामध्ये तुम्हाला तुमचा क्लास हेल्प करेल किंवा स्वतःहून काहीतरी बुक्स घ्या किंवा टेलिग्रामवरती बरेच काय तुम्हाला क्वेश्चन बँक भेटतात किंवा इतर ठिकाणी युट्यूबवर वगैरे पण क्वेश्चन बँक वगैरे असतात. तर तुम्ही ते गोळा करा आणि क्वेश्चन सॉल्व्ह करायला सुरुवात करा. जेवढे जास्त क्वेश्चन सॉल्व्ह कराल तुम्ही तेवढा तुमचा फायदाच आहे आणि तेवढं तुम्ही 200 पैकी चांगले मार्क काढू शकता. तुम्ही ट्रॅक करा. बघा, मी कन्सेप्ट वाचली होती की एखादी गोष्ट जर तुम्ही ट्रॅक करू शकत नसाल तर
ते त्याच्यामध्ये तुम्ही सक्सेस देखील मे बी नाही मिळवू शकत, अपवाद आहेतच. पण जर तुम्ही एखादी गोष्टी ट्रॅक करू शकत असाल तर नक्कीच तुम्हाला ट्रॅक केल्यामुळं समजेल की मी कुठे चुकत आहे, कुठे बरोबर आहे. त्यामुळे ट्रॅक करा, तुमचं सिलेबस किती आहे पूर्ण, तुमचं मार्क्स किती वाढत आहे, तुमचे क्वेश्चन्स तुम्ही किती सॉल्व्ह करत आहात हे ट्रॅक करा. वाटलं तर एक तुमचा एक पेज बनवा, एक डॅशबोर्ड बनवा, किती क्वेश्चन सॉल्व्ह केले, सब्जेक्ट वाईज किती सॉल्व्ह केले, सिलेबस किती पूर्ण आहे, एक आकड्यांमध्ये ट्रॅक करा. मी शेवटी तुम्हाला हेच सांगेल की क्लास तुम्हाला मी सांगितलेले आहेत की 50, 100, 150, 200 असं मी सांगितलेलं आहे. तर त्या क्लास तुमचा वाढवण्याचा प्रयत्न करा. आणि जर आज तुम्ही 50 वरती असाल तर 100 वर जाण्याचा प्रयत्न करा. आज 100 वरती असाल तर 150च्या आसपास जाण्याचा प्रयत्न करा. आणि आज 150च्या आसपास असाल तर कसं 200च्या आसपास तुम्ही पोहोचाल. 200 म्हणजे आउट ऑफ 200 नाही, 190, 180 कसं 150च्या वर जाईल याचा प्रयत्न करा. ठीक आहे, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगाच. आणि एवढे सगळे थांबलेले आहात या शेवटपर्यंत तर इथे एक तुम्हाला स्क्रीनवरती विंडो दिसत असेल की ज्याच्यामध्ये टॉपर स्टुडंटचे इंटरव्ह्यूज आहेत ते बघायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.